तालुका वकील संघाच्या दृष्टीनं आज फार आनंदाची आणि अशी गोड बातमी आहे। आमची खूप जुनी मागणी होती की आष्टी येथे वरिष्ठ न्यायालय यावं आणि त्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घोषणा झालेली आहे। साधारणतः 2000 प्रकरणं आष्टी तालुक्यातली सिनियर डिव्हिजन बीड येथे चालू आहे। आष्टीपासून बीड 85 किलोमीटर आहे आणि आष्टीची नगरशिव आणि बीड हे अंतर साधारणतः 140 किलोमीटर आहे। बीडच्या कामकाजासाठी एवढ्या दूरवरून पक्षकारांना बीडला जावे लागते। आता हे कोर्ट या ठिकाणी आल्यामुळं लोकांचा त्रास वाचणार आहे, पैसा वाचणार आहे आणि वेळ वाचणार आहे। आता आम्ही कोर्टामध्ये न्यायिक अधिकारी यांना पेढे दिले, सगळ्या स्टाफला पेढे वाटले। आम्ही सगळ्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आणि एकमेकांना जे आमदार आहेत माननीय सुरेश अण्णा धस यांनी देखील मोलाचं त्यांचं योगदान आहे। तसंच बार काउन्सिलचे अध्यक्ष माननीय पारिजातजी पांडे साहेब यांनी सुद्धा भरपूर या ठिकाणं या वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी प्रयत्न केले आणि आष्टी वकील संघातले सर्व सदस्य यांचे सामूहिक प्रयत्नांनी हे यश संपादन झालेलं आहे आणि यामुळं लोकांना न्याय सुलभ होणार आहे। आणि आज या ठिकाणं सगळ्या वकील संघातील सदस्यांनी अत्यंत उत्साहात हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि ज्या कुणी ह्या वरिष्ठ स्तर न्यायालयाला प्रयत्न केले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आष्टी वकील संघातील सर्व सदस्यांनी जाहीर आभार मानलेला आहे। आणि आज या ठिकाणी जी बातमी मिळाली आणि त्या बातमीमुळं अत्यंत तालुक्यामध्ये संपूर्ण लोकांचे या ठिकाणी फोन्स येत आहेत आणि हे जे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झालेलं आहे याचा फायदा गोरगरीब आणि शोषित पीडितांना होणार आहे। आष्टी वकील संघाचा सदस्य राकेश हंबर्डे सर्व आष्टी तालुक्यातील लोकांच्या गैरसोयीचा जो प्रश्न होता, वरिष्ठ स्तर न्यायालय आष्टीला होण्यासाठी विशेष प्रयत्न आमच्या वकील संघाचे सर्व सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। विशेष करून आष्टीचे लोकप्रिय आमदार मराठवाडा भूषण सुरेश अण्णा धस यांनी या वरिष्ठ स्तर न्यायालय आष्टीला व्हावे म्हणून विशेष प्रयत्न केले, त्यांचे देखील आम्ही जाहीर आभार मानतो। तसंच ह्या वरिष्ठ स्तर न्यायालय आष्टी येथे झाल्यामुळं लोकांची गैरसोय आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व त्रास कमी होणार आहे आणि अल्प दरात लोकांना इथं आष्टी न्यायालयामध्ये यापुढे न्याय मिळणार आहे। म्हणून महाराष्ट्र शासन आणि विशेषतः पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांचे आम्ही वकील संघाच्या वतीने जाहीर आभार मानतो। त्यांचे आष्टी वकील संघाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि आज आम्ही आष्टी वकील संघ जो आहे त्या वकील संघाने फटाकडे वाजवून सरकारचं असं आम्ही अभिनंदन केलं आहे।